श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आज सकाळी ना मंदिरात जाण्याआधी ना मी नागदिवे बनवले होते. नागदिवे आहेत ना गव्हाच्या पिठाचे बनवले जातात. वांगीसाठीच्या म्हणजे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी आहेत ना नागदिवे बनवले जातात. पूर्वीच्या वेळेस काय व्हायचं, ज्या गृहिणी होत्या, महिला होत्या ना, त्यांना आहे ना भाऊबीजी करताय ना दिवाळीच्या वेळेस आहे ना आपल्या माहेरी जाता नव्हतं येत. त्यामुळे ना नागदिव्यापर्यंत आहे ना दिवाळी साजरी केली जात होती. तेव्हापर्यंत आहेत ना ज्या सासरवासनी होत्या ना त्या माहेराला जात होत्या करगुटे घेऊन. म्हणूनच आहे ना चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी आहेत ना नागदिवे हा एक सण. त्यावेळेच्या ज्या महिला होत्या ना त्या माहेरा जाण्यासाठी आहे ना नागदिवेची ना वाट बघायच्या. किती जरी कामं असले ना तर काहींचं म्हणणं, मला आहे ना दिवाळी करताय ना नागदिवेच्या दिवशी ना माहेराला जायचं आहे. तोपर्यंत दिवाळी साजरी केली जात होती. आणि उद्या आहे चंपाषष्ठी, त्याच्यामुळे ना आमची तर आदल्याच दिवशी ना असे जे गव्हाच्या पिठाचे आहेत ना नागदिवे केले जाते. गव्हाचा तो उंडा राहतो ना तो एक लांब कुळ का आकार करायचा आणि त्याला ना दोन्ही कुणी ना दिव्यासारखं बनवलं जातं. आता हेच नागदिवे आहेत ना जेवढे बनवायचे तेवढे 20, 21, 15, 10 असे बनवतात. पहिले काय करायचे, जेवढे घरात माणसं आहेत ना त्यांना 2-2, 3-3 वाटेला येईल ना अशा प्रकारचे बनवले जात होते. आणि हेच आहेत ना सगळं बनवून उकडून घ्यायचे आणि उकडल्याच्या नंतरून आहे ना याच्यामध्ये वात घालून दिवा पेटवून आहे ना देवासमोर पाझळले जायचे. त्यांच्यानंतरून आहे ना आपलं तुरीच्या डाळीचं वरण करून त्याच्यात खाल्ले जात होते. पण आता काय कोणी खात नाही. आता शक्यतो आहे ना आपले जो भाऊबीजेला ओवाळण्याकरता जो दिवा बनवतात ना तोच दिवा आहे ना देवाऱ्यासमोर आहे ना पाजळला जातो आणि तीच नागदी आहेत ना साजरी केली जाते त्या दिवशी. आता आमच्या आहेत ना जे आमचं पिढूंपार आलेली ना तर आम्ही आमच्या घरात काय नागदिवे कोणी बनवत नाहीत. आमच्या पिढूंपार पहिल्यापासून आहेत ना नागदिवे आहेत ना नाही बनवत. पण माझ्या माहेरी आहेत ना आईवडिलांकडे आहेत ना नागदिवे बनवले जातात. ते पण आता आहेत ना असा जो दिवा बनवला आहे ना ह्योच दिवा बनवतात आणि देवाऱ्यासमोर आहे ना पाजळला जातो. हे आमच्या खंडोबाच्या मंदिरातलं आहे ना परिसर आहे, अंगण आहे. आता ही जी कमान दिसते ना ही एंट्री कमान आहे. आणि इथं बाजूला आहे ना जे काही कार्यक्रम होतात, जागरणं असो उन्हाळ्याच्या वेळेस, त्यावेळेस इथं इथं आतमध्ये केले जातात. आता ही तटबंदीचं काम दिसतंय ना हे सगळं काम आहे ना नंतरून झालेलं आहे. जसजसं दरवर्षी डेव्हलप होत चाललं आहे ना तसे तसे वेगवेगळे बदल होत चाललेले आहेत. पहिलं आमचं मंदिर आहे ना हे जे बाजूचं तटबंदीचं काम दिसतं ना त्या दगडांमध्ये होतं. त्यानंतरून आहे ना हे संगमरवरी दगडामध्ये ना काम केलेलं आहे. आणि हे राजस्थानवरून कारागीर आणले होते काम करण्याच्या वेळेस. ही डीकमाळ पण भरपूर मोठी आहे आणि असं भव्य असं दिव्य असं मोठं मंदिर आहे खंडोबाचं. भरपूर लांबून लांबून आहेत ना लोक दर्शनाला येतात. आणि खंडोबाचं मंदिर आहे ना आमचं जागृत स्थान आहे, कुलदैवत आहे. त्यामुळे ना कोणताही सण असो पहिल्यांदा आहे ना खंडोबाच्या मंदिरात आहे ना दर्शन केल्याशिवाय कोणीच कुठं जात नाही. आणि आज महिन्यानेच म्हणजे वांगीसट झाली ना तर लगेच महिन्याने आहे ना 7 किंवा 12 दिवसाचा आहे ना अखंड सप्ताह हरिनाम चालू होतो. आणि लगेच महिन्याने आहे ना यात्रा पण असते खंडोबाची. म्हणजे असे आहे ना चंपाषष्ठी झाली ना तर जवळजवळ आहे ना 3 महिने ना खंडोबाचा काही ना काही का होईना कार्यक्रम चालू असतो. आता आम्ही ना दर्शन घेतलं आणि बाहेर जेवणा करता गेलो होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी ना गावातलेच काही ठराविक लोक आहे त्यांची ना पंगत असते. पंक्तीमध्ये ना आमटी, भाकर, परत वांग्याचं भरीत, भात, लापशी असं जेवण होतं. आणि पिण्याकरता पण आहे ना बिसलरी बाटल्या पण दिल्या होत्या, जेणेकरून आहे ना सर्वांची सोय होईल. गावातले तर लोक आपण कसं ॲडजस्ट करू शकतो, पण जे पाहुणे रावळे लांबून एवढ्या लांबून येतात ना तर त्यांना त्रास नको व्हावा म्हणून आहे ना असा कार्यक्रम ठेवला होता. आणि खंडोबाचे गाणे पण ठेवलेले होते, जेणेकरून जे भाविक भक्त येतात बसण्याकरता आहे ना विरुंगळा होतो आणि मन पण रमतं. चंपाषष्ठीच्या दिवशी ना नवीन कांदा खाणं आणि वांग खाणं आहे ना हे सर्वांच्याच घरी केलं जातं आणि खाल्लंच जातं. कारण की ना गावाला आमच्या इथं आहे ना प्रत्येक घरातून 1 किंवा 2 जण आहे ना वर्षभर कांदा आणि लसूण खाणं आहे ना आणि वांग खाणं आहे ना बंद करतात. पंढरपूरची एकादश झाली ना त्या दिवशीपासून
कांदा वांगं खाणं सोडलं तर डायरेक्ट वांगीसाठीच्या दिवशीच म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशीच खाल्लं जातं नैवेद्याबरोबर. आणि 5 दिवसाचे आहेत ना उपवास पण धरले जातात खंडोबाचे, नवरात्रासारखेच धरतात. त्यामुळे ना चंपाषष्ठीला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल, माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक शेअर कमेंट पण करत जा. श्री स्वामी समर्थ.